ठाण्यात बुडवून बटप राहतोय, नाला सोपारामध्ये चढतोय आणि म्हणतोय मला मराठी येत नाही. बोल मला मराठी येत नाही. हे बघ मराठी येत नाही बोलतोय. का नाही येत तुला मराठी बाबा? मराठी का नाही येत याचं मला उत्तर दे. आप एक मिनट अपना वीडियो मराठी काय येत नाही उत्तर दे. माझ्या कोणला हात लावायचं नाही. कोण लावतो व्हिडिओ? मला मराठी डोंट टच मी प्लीज. हात लावायचा नाही मला. चल चल तुला जे काय सांगायचं तुम्हाला मराठी काय येत नाही ते सांग. मराठी यायचं. બોરીવલી લોકલ ટ્રેનમાં મરાઠી યુવક સની ચૌહાણ અને એક પરપ્રાંતીય મુસાફર સાથે થયેલો વિવાદ એ સોશિયલ મીડિયા પર ઝડપથી વાયરલ થઈ રહ્યો છે. સવારના 7:30 વાગ્યાની આસપાસ સની ચૌહાણ અને તેમના પત્ની તાનિયા ચૌહાણ નિયમિત પ્રમાણે લોકલ ટ્રેનમાં મુસાફરી કરી રહ્યા હતા. આ દરમિયાન એક પરપ્રાંતીય મુસાફરે તેમને ધક્કો માર્યો અને ત્યારથી આ વિવાદની શરૂઆત થઈ. થોડી સેકન્ડોમાં ઝઘડો વધી ગયો અને ભાષાના મુદ્દે તું તું મેમે શરૂ થઈ ગઈ. સમગ્ર ઘટનાને સની અને તાનિયાએ મોબાઈલમાં રેકોર્ડ કરીને સોશિયલ મીડિયા પર પોસ્ટ કરી. થોડા જ સમયમાં આ વિડીયો વાયરલ થઈ ગયો અને તેના કારણે ચર્ચાઓ શરૂ થઈ ગઈ. વિવાદનું સાચું કારણ શું છે અને વાયરલ વિડીયોમાં શું છે તે પણ જોઈએ. हे बाबा, हे बघा, माझं नाव सनी रमेश चव्हाण. मी सकाळी नाला सोपाऱ्यावरून प्लॅटफॉर्म नंबर 2 वरून चढत होतो. तरी एक माणूस हा ना आहे ना, हे बघा तोंड लपवतोय, हा माणूस आहे. मला चढताना मी एक पहिल्यांदा सांगितलं बाबा धक्का देऊ नको. तर हा माणूस काय म्हणतोय ट्रेन आहे धक्का लागणार आहे. पण मला सांगा ट्रेन धक्का लागल्यावरती समजतं का धक्का बुक्की केल्यावरती समजतं? पहिली गोष्ट. आणि हा याचा काका आहे. काय नाव तुमचं? नाव सांग. नाव सांग. हे बघा यांचा माज बघा. आणि व्हिडिओ ही अशी बोलतात. व्हिडिओ नसताना ही कशी बोलत असतील याचा तुम्ही संदर्भ जोडू शकता. मला हे सांगा हा नाव का नाही सांगा? त्याच्यात दम आहे ना. यानं मला पहिल्यांदा शिवी दिली, मग मी याला ढकललं. माझं काय चुकलं कमेंट मध्ये तुम्ही सांगा. मी तुम्हाला बाकीच्या जे सविस्तर माहिती आहे की नाही ते मी तुम्हाला कॅप्शन मध्ये सविस्तर लिहितो. समजलं? आणि याला एवढा व्हायरल करा का नाही. हा ब्रॉनन बॉटप म्हणतो मी ठाण्यात आहे. ठाण्यात ब्रॉनन बॉटप राहतोय, नाला सोपारामध्ये चढतोय आणि म्हणतोय मला मराठी येत नाही. बोल मला मराठी येत नाही. हे बघ मराठी येत नाही बोलतोय. का नाही येत तुला मराठी बाबा? मराठी का नाही येत याचं मला उत्तर दे. आप एक मिनट अपना वीडियो मराठी काय येत नाही उत्तर दे. माझ्या कोणला हात लावायचं नाही. कोण लावतो व्हिडिओ? मला मराठी डोंट टच मी प्लीज. हात लावायचा नाही मला. चल चल तुला जे काय सांगायचं तुम्हाला मराठी काय येत नाही ते सांग. मराठी यायचं. महाराष्ट्रात राहतो तर चल बोल. हा बोल बोल बोल. हे बघ मराठी तर महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी येत नाही. मराठी येत नाही असं बोलतात हे. आणि येऊन इथं दादागिरी करतात. याची दादागिरी बघा तुम्ही. मराठी यायलाच पाहिजे. यायलाच पाहिजे मराठी. महाराष्ट्रात राहतोय तर यायलाच पाहिजे. हा आमचा लिगली अधिकार आहे. मराठी इथं येतोय तर इथं बोलायचं मराठी. અને ત્યારબાદ સની ચૌહાણ અને તેમના પત્ની તાનિયા ચૌહાણે આ ઘટનાને લઈને શું પ્રતિક્રિયા આપી તે પણ જાણીએ. माझं नाव सनी रमेश चव्हाण आणि ही माझी बायको तानिया चव्हाण. आम्ही ट्रेनमध्ये ह्या ट्रेनने खूप रेग्युलर प्रवास करत असतो. ही कॉलेजला जाते, मी माझ्या कामावरती जात असताना हा सगळा प्रकार घडला. ट्रेनमध्ये मी चढत होतो. एक माणूसाने मी नालासोपारावरून चढलो आणि एक माणूस मला मागून येऊन धक्का देत होता. ही माझ्या समोर होती, हिला पण तो धक्का लागला. त्यामुळे हिला धक्का लागल्यामुळे मला राग आला. मी त्याला सरळ खूप चांगल्या भाषेत समजून सांगितलं की बाबा धक्का मारू नकोस, पण त्याने धक्का मारला. आज जाऊन आम्ही उभे राहिलो तरी तो धक्का मारत होता. मी त्याला मग त्यानंतर माझा त्रागा सुटला. मी त्याला मराठीत बोलत होतो, तो हिंदीत बोलत होता. शेवटी मी बोललो की बाबा तुम्ही येता परप्रांतातून तर इथे नीट कमवा ना, कशाला उगाच मराठीमध्ये पडता तुम्ही. मराठी माणसाच्या वरती कोणी दादागिरी केली तर आमचा आवाज उठणारच ना, आम्ही शांत नाही बसणार. तर त्याच्यानंतर एक दुसराच माणूस आला जो की तो म्हणत होता की मी यांचा रिलेटिव्ह आहे. तोच मला खूप माझ्यावरती दमदाटी करत होता. मी त्याला बोललो मराठीमध्ये बोल. तो बोलला मराठी नाही बोलणार. मी काय करणार मराठी नाही बोलणार तर मी म्हटलं सांगतो तुला काय करायचंय का नाही ते आम्ही बघतो, काय नाही करणार, पण तू पहिलं मराठी बोल म्हटलं. तर म्हटलं मी ब्रॉनन बॉटप ठाण्याचा आहे, मला मराठी येत नाही. तर मी त्याला प्रश्न केला की तू ब्रॉनन बॉटप ठाण्याचा आहे तर तुला मराठी बोलता का नाहीये? तुला मराठी बोलता आलीच पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये मराठीच चालणार, दुसरी कुठली भाषा चालणार नाही. तर यानंतर हा वाद खूप विकोपाला गेला आणि त्याच्यानंतर मी हा त्रास बरेच दिवस झाला सहन करत असले कारणानं मी तो हा व्हिडिओ केला आणि मग मी हा व्हिडिओ व्हायरल केला. मग आम्ही दोघं त्याला बोलत होतो. म्हटलं तो आम्हाला धक्का मारतो ते म्हटलं तुला दिसत नाहीये का? तू त्यांना समजव ना, एवढं तुझा रिलेटिव्ह आहे तर तू त्यांना समजव. तो बोलतो नाही आम्ही ते वयाने तुमच्यापेक्षा मोठे आहे, तुम्हाला समजत नाही का, तुम्ही असं का बोलताय. ह्याच्यावरनं वाद सुरू झाला. आम्ही तो हिंदीमध्ये बोलत होता, आम्ही मराठीत बोलत होतो.
हे बोलले त्याला, तू मराठीत का बोलत नाहीयेस, मराठीत बोल. तो बोलला मला मराठी येत नाही, मी मराठी बोलणार नाही. तर बोलला कुठला आहेस तू. तर बोला मी कुठला पण तरी मी बॉर्न अँड बॉटअप मी ठाण्यातला आहे. तर हे बोलले तू ठाण्यातला आहेस, एवढी वर्ष तू ठाण्यात राहतोयस, तर तुला मराठी काय येत नाही. तो बोलतो मला मराठी येत नाही, मी मराठी बोलणार नाही. तर आम्ही दोघं बोललो मग ठीक आहे. म्हटलं तू आमच्यावर दादागिरी का करतोयस म्हटलं. तो ह्यांना धक्काबुक्की करायला लागला, ह्यांना म्हणायला लागला जास्त बोलू नकोस नाही तर तुला एक कानाखाली मारेन. त्यांना जास्त धक्का वगैरे द्यायला, शिवीगाळ करायला लागला. तेव्हा मग मी पण बोलले, म्हटलं हात उचलायचा नाही म्हटलं माझ्या नवऱ्यावर. इथे तुम्ही महाराष्ट्रात येऊन राहता म्हटलं आमच्यावर दादागिरी करायची ना म्हटलं. महाराष्ट्र आमचा आहे म्हटलं, मराठी माणसांचा. त्यामुळे इथे राहायचं असेल तर आमच्या मराठी माणसांच्या हिशोबानेच राहावं लागेल तुम्हाला. इथे येऊन आमच्यावर दादागिरी करायची नाही असं म्हटल्यावर तो बोलायला लागला की काय महाराष्ट्र तुमच्या बापाचं आहे का, असं तसं काय काय तो आम्हाला बोलायला लागला. त्यानंतर मग आम्ही व्हिडिओ केला. व्हिडिओ पण आम्ही जेव्हा करत होतो तेव्हा तो फोन आमच्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होता. म्हणत होता माझ्या परमिशन शिवाय जर तुम्ही माझा व्हिडिओ केला तर मी तुमच्यावर लिगल ऍक्शन घेईन, असं तसं तो आम्हाला काय काय बोलत होता. मग आम्ही पण बोललो, म्हटलं तुला लिगल ऍक्शन घ्यायची आहे, म्हटलं तू लिगल ऍक्शन घे, पण म्हटलं आम्ही हा व्हिडिओ व्हायरल करणार. म्हटलं मराठी माणसांना जो त्रास होतोय ना तो सगळ्यांना कळला पाहिजे. म्हटलं आम्ही हे रोज सहन करतोय, यापुढे आम्हाला हा त्रास सहन म्हणजे बाकीच्या लोकांना पण हा त्रास सहन करावा लागू नये म्हणून आम्ही आज हा व्हिडिओ करून व्हायरल करणार म्हटलं. વિડીયો વાયરલ થતાં જ મનસે પદાધિકારી પ્રફુલ્લ કદમ સની ચૌહાણના સંપર્કમાં આવ્યા અને તેમણે સંપૂર્ણ સમર્થન આપવાની જાહેરાત કરી છે. આ સમગ્ર મામલે પ્રફુલ્લ કદમ શું કહે છે તે પણ જોઈએ. महाराष्ट्र हनुमान सेना तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे आणि तुम्ही दोघांनीही टेन्शन घेऊ नका. त्याची बायको पण त्याच्या जोडीला होती. तर त्यांना दोघांना सांगितलं, दादा बोलले आम्हाला रीतसर तक्रारीही करायची, अशा आमच्याशी गोष्टी झाल्या आणि ह्या माणसाचा त्रास आम्हाला रोजचा झालेला आहे. त्या ट्रेनमधून नालासोपारामधून हे दोघे चढतात आणि एक भाईंदरला जाते, एक बोरिवलीला जातात हे दोघे. तर मी त्याला सांगितलेलं आहे की ह्यापुढे जी काही गोष्ट रीतसर आहे ती आपण करूच. त्या माणसाला आम्ही महाराष्ट्र हनुमान सेनेतर्फे शोधून काढणार आणि त्याला जो काय चाप द्यायचा तो चाप देणार आम्ही. पण ह्यांच्या पाठी महाराष्ट्र हनुमान खंबीर उभी आहे हे त्या माणसाने पण समजावं आणि महाराष्ट्रात येऊन मराठीला जर चुकून पण डाग लावायचा प्रयत्न केला या हात लावायचा प्रयत्न केला त्याचा हात तोडून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. મહારાષ્ટ્રમાં રહેતા બધા લોકોને સન્માન સાથે રહેવાનો હક છે. મહારાષ્ટ્રમાં યુપી બિહાર જેવી દબંગાઈ સહન કરવામાં નહીં આવે. સાથે જ આ મામલે ઔપચારિક ફરિયાદ કરવાની પ્રક્રિયા પણ શરૂ કરાઈ હોવાની માહિતી સામે આવી છે. બ્યુરો રિપોર્ટ પંકજ નાણી.